हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण दुधी भोपळ्यापासून एक वेगळा असा पदार्थ कसा बनतो ते पाहणार आहोत. तर आपण पहा, या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. एक दुधी घेतलेली आहे मी. त्यातला मी अर्धा भाग कापून दोन्हीचे 2 तुकडे केले. त्यातला अर्धाच भाग घेणार आहे मी फक्त. त्याची साल काढून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दुधी. हे पहा, साल काढून घ्यायची अशा प्रकारे. आणि आपण त्याला आता कापून घेणार आहोत सर्व साल काढून. एकदम पातळसुद्धा नाही करायचे आहेत, असे जाडसर थोडेसे ठेवलेले आहेत. एकदम मीडियम आकाराचे कापलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. मी फक्त अर्धाच दुधी कापून घेतलेला आहे. असे काप करून घेतलेले आहेत. हे पहा. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेते मी सर्व. आणि आपण यामध्ये काय टाकणार आहोत ते पहा आता. तर या ठिकाणी मी लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, जिरा पावडर आणि मीठ. ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मसाला खाली लागतो म्हणून छान असं मिक्स करून व्यवस्थित लावायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे. मसाला खाली चिकटतो. आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. आलं लसूण तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आलं लसूणने चव छान लागते. थोडंसं पाणी घेऊन आपण त्याला हे करूया, छान असा मसाला मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व व्यवस्थित लागेल मसाला. थोडंसं पाण्याचा हात लावून छान असा मसाला मिक्स करून घेऊया आपण. आता आपण लावून साईडला ठेवून देऊ. मी 1 वाटी तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि मीठ, थोडंसं बेसन पीठ आणि रवा घेतलेला आहे. ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण ते काप लावून त्याला हे करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. अशा प्रकारे आपण सर्व बाजूने व्यवस्थित लावून थोडंसं झटकून एक साईडला ठेवून देणार आहोत. सर्व काप आपण असेच लावणार आहोत आणि सर्व अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहे. आता तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. हे पहा, अशा प्रकारे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता सर्व लावून झालेलं आहे. मी तव्यावर तेल घातलेलं आहे. ते तेल असं ह्याने थोडं स्प्रेड करून घेणार आहे. सर्व आपल्याला काप छान असे परतून घ्यायचे आहेत तव्यावर. छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, सर्व असे ठेवून द्यायचे आहेत. सर्व काप व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत असे तव्यावर. तवा मीडियम फ्लेमला आहे, जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे. मीडियम फ्लेमला छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. एक 5-10 मिनटंच फक्त असे ठेवायचे आहेत. नंतर आपण ह्याला पलटी मारून घेऊया. दुधी भोपळा लवकर शिजतो, टाईम लागत नाही. तर आपण आता ह्याला पलटी करून घेऊया एक एक करून. पहा, सर्व एक एक करून असे पलटी करून घेतलेले आहेत. आपले काप रेडी झालेले आहेत आता खाण्यासाठी. एकदम अप्रतिम लागतात. तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर अजून जास्त वेळ ठेवा. एकदम छान लागतात चवीला, तोंडाला लावायला, डाळीसोबत म्हणा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.